नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहे भरलेली वांगी आणि हे कसं करायचं आपण पाहूया। तर प्रथम मी एक वाटी घेतलेली आहे, तर त्या वाटीत मी इथं शेंगदाण्याचं कूट घालते। इथं मी एक 3 ते 4 चमचे मी शेंगदाण्याचं कूट घालून घेतलेला आहे। आता ह्यात मी एक मोठा कांदा बारीक चिरलेला घालते, एक वाटी बारीक चिरलेला टोमॅटो, त्याचबरोबर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर, हळद एक अर्धा चमचा, धना पावडर, जीरा पावडर, भाजलेल्या जिऱ्याची पावडर आहे ही, त्याच्यानंतर थोडासा गरम मसाला, तिखट एक 2 चमचे, जेवढं तुम्हाला तिखट लागतं त्यानुसार तुम्ही घालू शकता। त्यानंतरला चवीनुसार मीठ, एक 1.5 चमचा मीठ घातलेला आहे आणि थोडंसं तेल, म्हणजे की आपल्याला ते मिक्स करून घ्यायला चांगलं होईल। आता हे चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे मी। आता इथं मी वांगी कट करून, तुम्ही बघू शकता मी कशा तऱ्हेने कट केले आणि मिठाच्या पाण्यामध्ये घालून ठेवले, म्हणजे मिठाच्या पाण्यात घातले की वांगी काळी पडत नाहीत। आता ह्याला आपल्याला भरून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता मी कशा तऱ्हेने भरते। अशा तऱ्हेने वांगी सगळ्या कोपऱ्यामध्ये मसाला भरून घ्यायचा आहे आणि अशा तऱ्हेने मी इथं वांगं भरून घेतलेलं आहे, पूर्ण गच्च भरून घेतलेलं आहे। अशा तऱ्हेने मी आता सगळी वांगी भरून घेणार आहे। तुम्ही पाहू शकता आता मी सगळी वांगी भरून घेतलेली आहेत। इथं मी गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे, कढईमध्ये तेल घालून घ्यायचं आहे आणि जी भरलेली वांगी आहेत ती हळूहळू एक एक तेलामध्ये सोडायची आहेत। थोडा वेळ ते तेलामध्ये परतून घ्यायची आहेत। आता झाकण लावून 1-2 मिनटं ठेवा। त्याच्यानंतर जो मसाला राहिलेला त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे। आता हा मसालाही आपल्याला वांग्यामध्ये ओतून घ्यायचा आहे आणि ह्याच्यावर झाकण लावून एक 5 ते 10 मिनटं आपल्याला ठेवायचं आहे मंद आचेवर। आता तुम्ही पाहू शकता या वांग्यांना छान तेल सुटलेलं आहे। अशा तऱ्हेने आपली ही वांगी भरलेली वांगी करून तयार झालेली आहेत। मस्त असा भरलेली मसाला वांगी तयार आहेत। रेसिपी तुम्हीही ट्राय करून बघा आणि कशी होती भरलेली वांगी हे मला नक्की कळवा। जर व्हिडिओ लाईक झाला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करा। थँक्यू।